जिल्हाधिकारी कार्यालय पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या गलथान कारभारामुळे आज पिंपरी चिंचवडमधील नद्या, नाले, ओढे व मूळ प्रवाहांमध्ये या ठिकाणी पुराच्या पाण्याने शिरकाव केल्याने पिंपरी चिंचवड व पुणे सर्व ठिकाणची परिस्थिती ही पूरमय झाली असून असंख्य लोकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे। नद्या नाल्यांना ओसंडून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी लोकांना सध्या घरं सोडून बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे। यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोणत्याही स्वरूपाची ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत। लोकांना घरापासून सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी या ठिकाणी गाड्यांची सोय करण्यात आलेली नाही, लोकांना जेवणाची सोय करण्यात आलेली नाही, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आलेली नाहीये। ठोस अशी कुठलीही पावलं उचललेली गेलेली नसल्याचे या ठिकाणी निदर्शनास येताना दिसत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहुतांश भागात या झोपडपट्टी तसेच नदीलगतच्या पूर क्षेत्रातील जेवढ्या वस्ती आहेत त्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांची दैनंदिन जीवन हे विस्कळीत झाल्याचे चित्र या ठिकाणी आपणास दिसून येत आहे। आणि चेवर ब्लॉक सगळे झालेले आहेत। चेवर मधनं सगळं पाणी यायला लागले, नाक आमचं कमरे एवढं पाणी गेलेले पूर्ण घर पाण्यात डुबलेलं आहे। सगळे कपड्याचे कपडे बिपडे फ्रीज सगळं नुकसान झालं। पांघरायचं पण होतं ते सगळं डुबलेलं आहे आणि आम्ही राहायचं कुठं खायचं कुठं हे आम्हाला आतापर्यंत सुविधा उपलब्ध नाही झाल्या। प्रशासनाची आम्हाला आतापर्यंत काहीच मदत मिळाली नाही आणि 3 लेकरं घेऊन मी वन हिंडते आहो साहेब। एवढ्या पावसात सुद्धा मी माझे लेकरं घेऊन फिरते कुठं कुठं। हा परिसर कुठला आहे? हा परिसर जगताप नगर, थेरगाव, लेन नंबर 3, 4, लाईन नंबर 4, 5। लय परिस्थिती खराब झाली सर। आमचे पाठीमागे सगळे घरं बुडले सर। आमची एवढी मजबुरी आहे आमची, आम्ही कुठं राहू ते पण कळत नाही आम्हाला। आमची खायची सुद्धा सोय नाही सर। सर्वप्रथम मी आपल्या मीडियाला धन्यवाद देतो की तुम्ही आज आमची इथं दखल घेतली। घरामध्ये तुम्ही कॅमेरा मारून दखल घेतली। या थेरगाव परिसरामधून रात्रीपासून जोरदार मुसळधार असा पाऊस चालू आहे। प्रशासनाला सकाळी आम्ही निदर्शन आणून दिलं आहे की इथं प्रत्येक वर्षी या 3-4 कॉलनीमध्ये घरामध्ये पाणी जात असते। मागच्या वर्षी सुद्धा असंच पाऊस झाला, त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा असंच पाऊस झाला। तर प्रत्येक इथपर्यंत हे पाणी प्रत्येक घरातल्याला कमीत कमी इथून पलीकडे 200-150 घरं आहेत। त्या 300 घरांमध्ये पूर्ण पाणी शिरून भरपूर आर्थिक नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाला सकाळी आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे की तुम्ही तातडीने पंचनामे करून तात्काळ या लोकांना मदत द्यावा। आणि आम्ही जे काही मागच्या 2-3 वर्षा अगोदर त्यांना एक प्रस्ताव दिला होता की सीमा भिंत बांधून द्या, नाल्यावरचे भिंती 5 फूट करून द्या, पण त्याच्यामध्ये बी एक मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार या प्रशासन अधिकाऱ्यांनी केलेला आहे। कारण त्यांनी काय केलेलं आहे, 1.5 फुटाची भिंत बांधून 3 फुटाची जाळी करून त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त घरामध्ये शिरून पूर्ण पाणी तुम्ही आता इथं बघू शकता। याच्या पाठीमागे 4 कॉलनी आहेत, कमीत कमी 300-400 घरं इथं वास्तव्य आहेत। 300-400 घरं हे सकाळपासून घराच्या बाहेर आहेत। प्रशासनाने डायरेक्ट म्हणतात आपल्या महानगरपालिका शाळेमध्ये तुमची व्यवस्था केली, तिथं काही कोण्या प्रकारची तिथं व्यवस्था नाही। फक्त तिथं आम्हाला जाऊन बसवलं, तिथून आम्ही रिटर्न आलो। त्यानंतर आम्हाला इथं या जगताप नगर परिसरामध्ये बाहेर जाण्यासाठी सुद्धा इथं रस्ता 2 व्हीलर नव्हता। एक बिल्डरनं तो रस्ता बंद केला। सकाळी महानगरपालिकेच्या प्रचार दरबारीमध्ये इथून कमीत कमी 300-400 महिला पुरुष घेऊन आम्ही तिथं एक आंदोलन केलं। ते आंदोलन करत असताना तिथे आम्ही प्रशासकीय अधिकारी जो क्षेत्रीचा ननावरे साहेब यांना फोन केला। तिथं जोशी साहेब स्थापत्य विभागात त्यांना फोन केला की तुम्ही इथं या लोकांचे म्हणणं ऐकण्यासाठी थोडी 5 मिनिटं कॅबिनमध्ये बसेल असून सुद्धा ते खाली 2 मिनिटासाठी आले नाही। तुम्हाला किती वाजेपर्यंत बसायचं असून बसू शकत, आम्ही आज येऊ शकत नसतं उद्धटपणाचे बोलणे त्यांनी आमच्या संग केले। त्या रागाच्या भरामध्ये आम्ही येऊन त्या रस्ता आमचा मोकळा करून घेतलेला आहे आणि त्यांना वारंवार फोन करतो की हे लोक इथून हलू शकत नाही, घरामध्ये मूल्यवान वस्तू आहेत आणि घरामध्ये इथं लहान मुलं इथं तिथं जाऊ शकत नाही। साप बिप एकदम दूषित वातावरण इथं झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही काय मदत द्यायची असेल तर इथं स्पॉटवरती येऊन मदत करा, पण त्यांना सुद्धा ते मदत द्यायला मागं पुढे करतात। तुम्हाला यायचं असेल तर त्यांना एकदम जगताप नगरमध्ये आलमुखपणा या प्रशासनात चाललेला आहे। मी या तुमच्या मीडियाच्या मार्फत त्यांना आवाहन करतो, मी वंचित बहुजन युवा आघाडीचा पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष त्यांना आवाहन करतो की या 2 दिवसात जर का या लोकांचा त्यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही हे पूर्ण थेरगाव मधील जगताप नगर मध्ये पूर्ण रहिवासी त्या 2 दिवसामध्ये मोठं आंदोलन छेडून प्रभागच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून त्या
कार्यालयाला लॉक लावल्याशिवाय राहणार नाही, हे त्या मीडियामार्फत त्यांना एक आवाहन करतो आणि त्यांना तातडीनं या पंचनामे करून या लोकांना मदत करून द्यायची आणि रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, हे मी यांना आवाहन करतो. धन्यवाद. झोपेत होतो आम्ही तेव्हापासून इथं पाणी सुटलंय. आम्हाला कोणी आव्हान पण नाही केलं इथं पाणी सुटणार आहे का काय म्हणून, सांगायला पण नाही आलं सर. आज रोजी माझ्या घरात सगळे भरपूर भांडे कुंडे आहेत, माझ्या लेकरांचे कपडे पुस्तकं सगळं डुबलं आहे. फ्रीज कूलर काहीच नाही राहिलं सर. धान्य वगैरे सगळं गहू तांदूळ डबे तेल बिल काहीच नाही. आता मी राहायचं कुठं, खायचं कुठं? प्रशासन आपल्याला 1 रुपया सुद्धा देत नाही आणि सकाळपासून आम्ही तर रोडवर फिरतोय सर. प्रशासनानं आम्हाला येऊन बघितलं सुद्धा नाही. म्हणतात की शाळेवर जावा आणि खिचडी खावा, खिचडी सुद्धा उपलब्ध नाही सर, खिचडी सुद्धा उपलब्ध नाही. मग आम्ही जगायचं का मरायचं हे तुमच्या प्रशासनानं काहीतरी आव्हान करायचं आणि आम्हाला इथं येऊन सांगायचं. आमची प्रत्यक्ष भेट घ्यायची हे त्यांना गरज होती, पण ते इथं येऊन आम्हाला बघितलं सुद्धा नाही. आमच्या कॉलनीतले लोक एवढे चांगले आहेत की आज रोजी त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. प्रशासनाचा माणूस एक सुद्धा आला नाही आम्हाला बाहेर काढायला. आमच्या कॉलनीतलेच लोक आलेत आम्हाला काढायला. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. बोला साहेब, कोण अजय लोंढे बोलतोय सामाजिक कार्यकर्ता. हा. ऐका ना, हे थेरगावचं जगताप नगर आहे ना, पूर्ण पाण्याखाली जाण्याच्या कंडिशनच्या पुढे गेलेले. बर. हा, आता तिथं काय आपण आहे ना, तांत्रिक काय अडचणीच्या दृष्टिकोनातून आहे ना, काही गाड्या पाठवलेल्या नाहीत अजून. का तिथल्या लोकांचे स्वतः मला फोन आलेत, मी स्वतः घटनास्थळी जाऊन आलो. फक्त पालिकेचे 2 माणसं येऊन फक्त राऊंड मारून गेलेले आहेत. राऊंड मारून जाऊन तर प्रश्न सॉल्व्ह होणार नाही ना. काय झाले तिथे? तिथं लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेले. दुसरी गोष्ट, 6 नंबर लेन नंबर 6 पूर्ण पाण्याखाली आहे. त्यांचं स्वतःचं वैयक्तिक घरातलं सामान, त्यानंतर त्यांना स्वतःला लोकांना तिथनं बाहेर काढण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचं महानगरपालिकेने गाड्या पाठवलेल्या नाही. मी सकाळी स्वतः तिथेच होतो तासभर. आता बघा की तिथल्या लोकांनी जे ना, एकाच कुटुंबातले फक्त काय 4-5 लोक राहिले. ते शेवटचं घर आहे, ते पोवरच्या मला राहिले होते त्या मुली, त्यांच्या घरातले. बाकी आम्ही सगळ्यांना बाहेर काढले. मी स्वतः होतो तिथे तासभर. अजून पण आतमध्ये लोक आहे. त्या लोकांनी ऐका की लोकांनी थेरगाव कार्यालयावर मोर्चा काढला मगाशी. आम्हाला कंटिन्यू फोन येत होते म्हणून आम्ही आलो. त्याच्या पहिले अप्रभागाच्या लोकांचं आम्ही बोलायला गेलो होतो तिकडं. बर. हा, तर माझी विनंती तुम्हाला, मला तिथं गाड्या बिड्या पाठवा ना त्यांना. एक तर सामान काढायसाठी गाड्या पाठवा, जेवणाची तांत्रिक काय असून त्यांची सोय दुसरीकडे करायची. त्यांची सोय केलेली आहे यशवंतराव चव्हाण शाळेत. यशवंतराव चव्हाण शाळेत त्यांची राहायची सगळी सोय बघून आलो मी, तिथं आहे जेवणाची सोय आहे. फक्त त्यांना तिथनं लोकांना तिथनं काढण्यासाठी गाड्या पाठवा. सामान काही ठेवलं नव्हतं. सकाळी सगळ्यांना बाहेर काढलं होतं मी. नाही, लोक परत त्यांच्या घरी गेलेली. मग आता त्याला आम्ही काय करा, मला सगळा वॉर्ड पाहायचा आहे. नाही, तुम्ही पोलीस प्रशासन काय कार्य आज तुमच्याकडे मी सीपी साहेबाशी बोललो होतो आताच. ते पण म्हणाले आम्ही पोलीस पाठवतो तो शेवटचं घर काढण्यासाठी. काय 2 पोलिसांची मदत घ्या आणि ताबडतोब तेवढं करा ना. हा, ठीक आहे, चालेल. ओके सर, ओके, धन्यवाद. थँक्यू.